हात जोडणीचं काम पण आहे. हे एक्स्ट्रा दिले मला वरती 100 तर देऊन परत 2-3 वरती एक्स्ट्रा दिली. आणि आता वनडेचा वर्ल्ड कप चालू आहे. जिथं मी अ आ इ लिहायला वाचायला शिकला. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समाजले तर मंडळीनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता मी निघालोय कामाला. आज कामाचा 22वा दिवस. आता मी दररोज बोलत नसला तरी लक्षात येतात, कारण मी टायटलमध्ये टाकतोय KMU 21-22. आणि हा बघा इकडं दसरा होऊन गेला, भात कापणीचा दिवस. भाता कापायला तयार आहेत आणि पाऊस काय करतोय तो उपलटी काढतोय. काय करणार, चला उपलटी आपण वर रानात तर काचला बसणार, जिथं लावणीचा भात आपण पावसात लावतो ह्याच पाण्यावर. आणि आता कापाच्या टायमाला उपलटी, म्हणजे काय अवस्था आहे, काय करू शकत नाही. निसर्गासमोर माणसाची काहीही चालत नाही. चला आता आपण आलेला आहे तुरवट्याच्या पुढं चालत. आज आपल्याला नेहमीप्रमाणे जायचं आहे, त्यामुळे घरातून निघाला. आता 7 वाजलेत, 6:50 झाले. तिथनं अंकुशदाकडं मग पुढं. काल केवढं मस्त खेकडं आणली होतं मोठं, पण सगळं मुंबईला घेऊन गेलं. सुनील दादा गेला आहे मुंबईला, जाताना घेऊन गेला. आता 4-5 दिवसांनी येईल. त्याचं काय काम आहे म्हणून गेला विरारला. तोपर्यंत काय आमची गाडीची सोय नाही कुठं, म्हणजे कुठं जाय यायचं असलं तर. आपला नेहमीचा एकच फेवरेट गाडीवाला आहे ना दादा, तो 10 तारखेपर्यंत येईल. मस्त धुका आलाय हो, भारी वाटतंय. आज शनिवार आहे आणि उद्या रविवारी मॅच आहे. म्हणजे आशिया कप झाला, त्याच्यानंतर आता टेस्ट मॅच चालू आहे. आणि आता वनडेचा वर्ल्ड कप चालू आहे वुमन्स क्रिकेटचा. तर त्याच्यामध्ये मॅच आहे पाकिस्तानबरोबर. पहिली मॅच झाली ती जिंकल्या, श्रीलंकेबरोबर होती. हां, आणि आता पाकिस्तानबरोबर आहे. दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे उद्या, ती बघायची. हा बघा आपली भावकी. चला, आणि ही आपली एक भाडीक भावकी. तुम्हाला गावातल्या अजून 3-4 वाड्या दाखवायच्या बाकी आहेत. त्याच्यानंतर चिंद्रवाड्या गाव दाखवून पुरं झालं, मग बाहेरचाच काय असेल तो. आज नेहमीचंच प्रमाण आहे. तर परवा ओरविलीत गेलो, तसा एक दिवस दादा लवकर गेला ना, तर परत एक बाहेरचा तिकडचं गाव दाखवू आम्ही तुम्हाला. चिंद्रावळ्यात आता काय राहिलं आहे, गाराटीवाडी. तिथं माझी शाळा, जिथं मी अ आ इ लिहायला वाचायला शिकला, ती माझी अंगणवाडी ते 4थीची शाळा. आणि आम्हाला बालवाडीत ना, बालवाडी ते 4थीची शाळा, ती दाखवीन. आणि मग काय डापलेवाडीतलं श्रीराम मंदिर, सचिनदाच्या बौद्धवाडीत त्यांची वाडी एकदा दाखवली, तरी त्यांचं पाणी दाखवायचं खाली, ती जुनी वाट. म्हणजे आमच्या गावात रस्ता नव्हता, गावाच्या बाहेर सीमेवर तिथं रस्ता होता, तिथपर्यंत ST यायची. मग त्या टायमाला लोक पूर्ण इकडच्या 3-4 वाडीतली कंदील आणि बॅटरीवर रात्री त्या वाटण जायची सचिनदाच्या वाडीतनं, ती जुनी वाट दाखवीन. अशा अजून गावडेवाडी आहे. हां, एवढेच राहिलेत. चला, आज पाऊस एकदम पावसाळ्यासारखाच वाटतंय, जरा पण ऊन नाही आता. बघा मंडळीनू, अंकुश दादा येत आहेत. अगदी टायमिंग बघा कसा जुळला येता. दोघं एकदम बरोबर टायमावर रस्त्यावर येत आहे. गुड मॉर्निंग, नमस्कार. चला, 7:10 झालेली आहेत आणि आपण आता जाऊया पुढं. काय मग कालच्या कुर्ल्यांचा रस्ता खाल्ला का नाही? सगळे एक्सपोर्ट झाल्या. अच्छा, मी म्हटलं घरात पण काय. ठीक आहे, हरकत नाही.
आता आला सुनील का मग काय त्याला घेऊन आपणच खाऊ. त्याच्यावर एकदा जायला लागलं पण गाडत्यांना मेहनत घ्यायला लागेल थोडी आपल्याला. जाऊ जाऊ म्हणजे गडदं पकडताना पण आपला व्हिडिओ होईल. जाऊ नक्की जाऊ. चला मंडळीनू. मला पाऊस गेला की काय? पाऊस कसला जातो. पाऊस तारीख विसरला वाटतं. आज 4 ऑक्टोबर त्याला माहिती नाही. ऊन पडला पाहिजे आता. मग भात झालाय चांगला मस्त. उपलटी आहेत वरची आमच्या वाडीपासनं. हा मग तुरवट्यात उपलटीच आहेत. आईला बोललो की आज जर पाऊस कापू नको पाऊस असेल तर. पहिलाच घेतलेला घरी का झोडायचं अजून. मग आईला बोललो मी उद्या सुट्टी घेणार आहे. हां उद्या सुट्टी घ्यायचीच आहे. भात सकाळचं धुवून टाकेन. चालेल. चला मंडळीनू. उद्या अंकुश दादाकडे भात जोडायचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आपण पण येऊ. येशील ना? हां मामीला जरा मदत करीन भात जोडाया. म्हणजे मामी मला एक चिबूड देईल, एक कोवली काकडी देईल, गणपतीत दिला देईल. हा पायलीवर भात देईल. ऊन उद्या जर ऊन असेल तर कापायला पण सुरुवात करेन मी भात. हा ऊन पडला ना तर काय पटापट लोक कामालाच लागतील र. पण हा फसवतो ना. मग तसाच घेऊन यायला लागतं ना भात. हो बघा कालचं खेकडा मास्टर. खुशी नाही. टाइम बरोबर आहे आमचा. 7:30ला आमची गाडी सुटते. तरी बऱ्याच भेटल्या हो. मस्त मस्त भारी. मला तुमची पॅकिंगची सिस्टम आवडली. मला उशीर झाला की काय? नाही दादा 7:30ला निघतो. आपण काय तुझ्या घराच्या इथनं 5-6 मिनिटात पोचतो. मग मेन मी इथं टायमावर आला का पुढं काय टेन्शन नाही. बरोबर. चला आता डायरेक्ट गाडीत बोलू. मंडळीनू बघा गुरा आली चरायला. आम्ही पोचलेल्या सचिनदाच्या घराशी. आणि आपले हे ब्राह्मणवाडीतले काका आहेत. मंडळीनू समोरून बघा आपला विद्यार्थी येतोय. कॉलेज कुमार ना की हायस्कूल कुमार? हायस्कूल. कितवीला? 9वीला आहे. मंडळीनू आपल्या सचिनदाचा मुलगा वेदांत पवार. कुठे आहे गाडी? आले? चला पोचलेला कंपनीच्या गेटवर. आज लवकर आलेला आहे म्हणजे टायमावर. पावसानं सगळा चिखल करून ठेवला नाही खाली. तरी भराव टाकली ना. हा कालचं सगळं केली नाही लेवल. सोलर बिलर फिरवली नाही. मस्त. चला भेटू संध्याकाळी. टाटा. मंडळीनू काल दुकान बंद होता मच्छीचा. पण आज आम्हाला गाठलं भाऊजी. तर आज आम्हाला बांगडं दिली नाही. बघा मला पण आणि अंकुशला पण 100 रुपयाचं घेतलेलं. हां अंकुश दादाच्या चेहऱ्यावर खुशी बघा. उद्या रविवार आहे. त्याचा भात जोडणीचं काम पण आहे. हे एक्स्ट्रा दिले मला वरती 100 तर देऊन परत 2-3 वरती एक्स्ट्रा दिली. हां मग मी ऐका नाही जावई लाडका जावई त्यांचा. थँक्यू दादा. चला आता वेळम फाट्यावर उभा राहतो. दादा येईल CNG भरून. मस्तपैकी खावा. तर उद्या दादाचा भात जोडे. होय मला एक बांगडा एक्स्ट्रा पाहिजे. भात जोडा येणार आहे मी. हां फ्राय बी कर मस्त. खरोखर भारी आहे बाबू. भारी म्हणजे मच्छी मिळली बात. दुसरा काय नको. स्वभाव पण मस्त एकदम. हो चला आबरोली डावीकडे वळा.